प्रशासन आता या सगळ्यावरती काय कारवाई करते हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे। बातमी बीडमधून आहे। बीड जिल्हा रुग्णालयातील अलगर्जीपणा समोर आलाय। प्रसूती दरम्यान माता मृत्यू प्रकरणामध्ये वाढ होत चाललेली आहे। 2 महिलांचा मृत्यू झालेला आहे तर तिसऱ्या महिलेची प्रकृती चिंताजनक आहे। दोषींवरती फौजदारी गुन्हे दाखल करा, नातेवाईकांनी मागणी केली आहे। वैद्यकीय साहित्य, हँड ग्लोव्ह आणि कॉटन जे असते ते आतमध्ये ठेवले, त्यामुळे जंतुसंसर्ग झाला, त्याचे आतडे काढावे लागले। त्याचबरोबर गर्भाशय काढवलं, कायमस्वरूपी तिचं मातृत्व हिरावलं गेलेलं आहे। त्यामुळे आमची अशी मागणी, या घटना वारंवार घडत असून सुद्धा जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर संतोष कुमार जे आहेत ते पाठराखण करत आहेत, त्यांचं प्रथम निलंबन करायला पाहिजे। अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर नागेश्वर चव्हाण यांची जबाबदारी आहे, त्यांचं निलंबन करायला पाहिजे। आणि ज्या डॉक्टरकडनं या घटना घडलेल्या आहेत त्यांचं फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले पाहिजेत। यानंतर एक धक्कादायक बातमी आहे। कुरुक्षेत्रात महिलेकडून पतीची निर्घृणपणे हत्या